नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 1419. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट घालण्याची अगदी सोपी पद्धत. तुम्हाला समजेल एवढ्या सोप्या भाषेत. आता गोट घालताना सगळ्यात आधी पुढचा गळा आणि मागचा गळा चेक करायचा. मागच्या गळ्याचं कटिंग तर परफेक्ट असतं, पण पुढच्या गळ्याचं ज्यावेळेस आपण हुक पट्टी आयपट्टी लावतो त्यावेळेस कमी जास्त होऊ शकतं, म्हणून पुढचा गळा एकदा चेक करून घ्यायचा आणि नंतर इथे गोटसाठी गोटपट्टी कट करून घ्यायची आहे. आता गोटपट्टी कट करताना मी इथे तिरक्यामध्ये आज गोटपट्टी कट करून आपण गोट कसा घालायचा हे पाहणार आहोत. इतर वेळेस सरळ पट्टी कट करून सुद्धा गोट कसा घालायचा आणि तोही तिरका पडत नाही ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या की तिरकी पट्टी कट करून गोट कसा घालायचा तेही सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ तोच आहे, तिरक्या पट्ट्यांमध्ये. तर आता या पहा, अशा पद्धतीने मी तिरक्यामध्ये पट्टी घेतलेली आहे. तिरकी पट्टी घेताना 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे रुंदी. सरळ पट्टी कट करतो त्यावेळेस तुम्ही 1.25 इंच मार्जिन घेतलं तरी भरपूर होतं, पण ज्यावेळेस तुम्ही तिरकस पट्ट्या कट करून ब्लाऊजला गोट घालता त्यावेळेस 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं, किंवा 1.25-2 इंचाचं. जर जास्तच पातळ कापड असेल तर 1.25-2 इंचापर्यंत ठेवू शकता. तर पहा, हे थोडंसं जाड कापड होतं म्हणून मी इथे 1.5 इंचच ठेवलेलं आहे. आणि या पट्ट्या या पद्धतीने जोडून घ्यायच्यात एकमेकांना. जोडल्यानंतर ही पट्टी आतल्या बाजूने या पद्धतीने दाबून घ्यायची आहे आणि त्यावरती शिलाई मारायची आहे, म्हणजे तिथं जाडसर गोट होत नाही. पुन्हा एकदा पहा, या पद्धतीने पट्टीवर पट्टी ठेवायची आहे. अगदी 1/4 इंचापेक्षा कमी मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. थोडंसं तिरकस असेल तर ते व्यवस्थित कट करायचं आणि मग ही पट्टी ओपन करायची पूर्ण, आणि मग त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे. जिथं जिथं जॉईंट दिलेला आहे तिथं या पद्धतीने जॉईंट दिलेला भाग त्यावरती शिलाई मारून घेतली की तिथे जाडसर गोट होत नाही. या पद्धतीने आता पहा, पट्टी जॉईंट करून झाली आहे. आता गोट घालायचं कसा ते पाहूया. जॉईंट दिलेला जो आतला भाग आहे, म्हणजे जॉईंटचा जो आतला भाग आहे तो आतमध्ये जाईल या पद्धतीने पट्टीला फोल्ड करायचा आहे. आणि पुढच्या बाजूने सुद्धा 1/2 इंच पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि मग त्यावरती दोन्ही पट्टी जोडून मग शिलाई मारायची आहे. तर पहा, या पद्धतीने व्यवस्थित पट्टीचे दोन्ही काठ आणि ब्लाऊजचा जो काठ आहे तो व्यवस्थित आला पाहिजे आणि मग शिलाई मारायची आहे. आता जिथे जॉईंट दिलेला आहे तिथं थोडेसे कोणे निघू शकतात, ते नंतर आपण फिनिशिंगसाठी कट करून घ्यायचेत. पण सुरुवातीला इथे जॉईंट देताना मात्र पट्टीचे दोन्ही काठ आणि ब्लाऊजचा काठ शिलाईमध्ये आला पाहिजे आणि शिलाई मार्जिन 1/4 इंच घ्यायचे आहे. 1/2 इंचाच्या अर्ध म्हणजे 1/4 इंच मेजरमेंट टेपच्या 2 लाईन या पद्धतीने शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण गळ्याला व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. शिलाई मार्जिन कमी जास्त होऊ द्यायची नाही. जर शिलाई मार्जिन कमी जास्त झालं तर गोटसुद्धा बारीक जाड असा होऊ शकतो. त्यामुळे जर एकसारखा अगदी बारीक एकसारखा गोट हवा असेल तर शिलाई मारणंसुद्धा एकसारखं गरजेचं आहे. आता शिलाई मारत मारत दुसऱ्या बाजूपर्यंत आलं, म्हणजेच हुकपट्टीच्या बाजूपर्यंत, तिथे 1/2 इंचाचं हे कापड एक्स्ट्राचं ठेवून हे कापड आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे फिनिशिंगसाठी आणि मग इथे शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता पहा, जसं मी तुम्हाला बोलले होते की थोडंसं जे धागे वगैरे निघतील किंवा कोणे निघतील ते आपण नंतर कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग छान येतं. आणि गोट घातल्यानंतर गोटपट्टीच्या बाहेर कापड किंवा धागे दिसत नाही आणि हे दिसायलाही छान वाटतं. मेन म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग छान येतं. त्यासाठी हे एक्स्ट्राचे जे धागे वगैरे असतील ते अगोदर कट क्लीन करून घ्यायचं आणि मग पट्टी आतल्या बाजूने दुमडून घ्यायची. आता ही पट्टी दुमडताना हा जो भाग आहे तो असा उभा धरायचा आहे आणि पट्टी त्या भागाला गुंडाळून घ्यायची आहे या पद्धतीने, आणि मग गोट घालून घ्यायचा आहे. आता गोट घालताना सुद्धा थोडा थोडा पकडून गोट घालायचा आहे. दोन्ही हाताच्या चिमटीमध्ये व्यवस्थित पकडायचं आहे आणि मग एकदम खाचेमध्ये शिलाई येईल या पद्धतीने गोट घालायचा आहे. आता शोल्डरपर्यंत आल्यानंतर शोल्डरच्या अलीकडे 1.5 इंच आणि शोल्डरच्या पुढे 1.5 इंच इथे थोडासा भाग खेचायचा आहे, म्हणजे तुमचं जे काही शोल्डर गळा उतरतो
तो प्रॉब्लेम येत नाही. तिथं थोडासा ताण दिला गोटपट्टीला की तिथे थोडंसं दाबून शिलाई मारायची आणि मग तिथे शोल्डर उतरत नाही आणि शोल्डर उतरण्याचाही प्रॉब्लेम कमी होतो. तर अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगसह पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घ्यायचा आहे. तर पहा दुसऱ्या टोकापर्यंत अशाच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजला पूर्ण गोट घालून झालेला आहे. तर मग कशी वाटला आजचा व्हिडिओ? ब्लाऊजला गोट घालण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असताल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.